नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रिया. मी एका कंपनीमध्ये HR म्हणून काम करत असायचे. मात्र माझे आणि त्याच कंपनीमधील असलेल्या साहेबांची खूप मैत्री होती. आम्ही नेहमी एकमेकांसोबत रिकामा वेळ घालवत असायचो. एक दिवशी असंच मी माझ्या केबिनमध्ये होते. त्यावेळेस माझ्या त्या साहेबांनी मला त्यांच्या रूममध्ये बोलवलं. त्यांच्या केबिनमध्ये त्यांचं काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणून मी गेले. दुपारच्या वेळी ऑफिसमध्ये त्या दिवशी कोणीसुद्धा नव्हतं. त्यांच्या केबिनमध्ये जेव्हा मी गेले तेव्हा ते खुर्चीवर आराम करत होते. मला वाटलं की माझ्याकडून काहीतरी चूक झाली, मला ते आता ओरडतील. मात्र गेल्यावर ते माझ्याजवळ आले आणि तिथेच त्यांच्या त्या टेबलवरती सुरू झाले. मी म्हटलं, साहेब हे काय करताय? मात्र पुढे असं काय होत गेलं की त्याने मला खूप मोठा धक्काच बसला. मी सुरुवातीला नको म्हटले, माझं लग्न होणार आहे काही दिवसात. त्यावेळेस ते म्हटले, म्हणून तर तुझ्यासोबत असं करतो. नंतर मला पण खूपच सुख मिळू लागलं आणि खूपच चांगला आनंद मिळू लागला की नक्की काय झालं तिथून पुढे आणि मी कसा आनंद घेतला तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या. चला तर मित्रांनो, कथेला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रिया. मी आता 30 वर्षांची. एवढ्या वर्षाची झाले तरी घरातले मला नेहमीच लग्नासाठी विचारत असायचे. मला मात्र लग्न एवढ्या लवकर करायचंच नव्हतं. मात्र घरच्यांनी मला एका ठिकाणी स्थळ पाहिलं. लग्नाची तारीख पण होती आणि सगळ्याला माहीत होतं की 1-2 महिन्यानंतर मी लग्न होऊन दुसरीकडे जाणार. माझ्या नवऱ्याला मी लग्न झाल्यावर नोकरी करण्यात पण काही प्रॉब्लेम नव्हता, तो पण इकडचाच होता. पण मी रोज त्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी जनरल शिपला 9 वाजता ऑफिसमध्ये पोहोचले. ऑफिसमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला मी आधी साहेबांच्या केबिनमध्ये जायचे. तिथे माझी एंट्री केल्यानंतर मी माझ्या रूममध्ये जायचे. नुकतीच मी त्या कंपनीची HR पदी निवड माझी झाली होती, त्यामुळे सगळं काम व्यवस्थित करावं लागत होतं. माझ्यावरून त्या डिपार्टमेंटचे हेड होते, मंगेश सर. खूपच रागीट स्वभावाचे, मात्र दिसायला खूपच देखणे आणि त्यांची जिम बॉडी होती. सगळ्यात त्या कंपनीतला आणि माझ्या सहकारी सगळ्या मैत्रिणींना ते खूपच आवडायचे. मला पण ते पहिल्यापासून खूप आवडायचे. खूपच कमालीचे दिसायचे. अगदी रांगडे, मिशीचा पिळदार आकडा आणि दंडाकड शरीर, त्याच्यामधून ते खूपच अगदीच आकर्षक दिसत असायचे. मी नेहमी त्यांच्याशी बोलायचे, ते पण त्यांच्या मनात काय आहे हे मला माहिती नव्हतं. त्या दिवशी नेहमीप्रमाणे मी त्यांच्या केबिनमध्ये गेले होते त्यांची भेट घ्यायला कामाच्या संदर्भात. त्यावेळेस ते मोबाईल पाहत होते. मला पाहून ते खूपच आनंदी झाले. त्यांच्या चेहऱ्यावर वेगळंच हसू होतं. अगं प्रिया, ये ना, बस, काय म्हणते? त्यावेळेस मी म्हटलं, काही नाही, कामाच्या संदर्भात. ते म्हटले, अगं असू दे, कामाच्या विषयी आपण रोजच बोलतो, पण आज बस ना. आज जास्त करून त्या दिवशी कंपनीत कोणीसुद्धा नव्हतं, कारण की सण असल्यामुळे सगळे घरी गेले होते. मोजकीच लोक कामावरती होते. ते म्हटले की आज असंही जास्त कोणी नाही आणि मी पण आज खूपच मला कंटाळा आला आहे, बस थोड्या वेळ. त्यांनी मला विनंती केली आणि मी त्यांच्या समोरील खुर्चीवर बसले. त्यावेळेस ते मला बोलता बोलता म्हटले की काय पण म्हण प्रिया, आजकाल खूपच तू सुंदर आणि देखणी दिसते. तुला हा सूट खूपच छान वाटतो आणि तुझ्या सौंदर्यात अजूनच भर पडते. त्या दिवशी मी 1 पीस घातला होता आणि थोडीशी त्याचा गळा मोठा होता, त्याच्यामुळे माझे असलेले ते अगदी उठून दिसत होते. कदाचित त्याच्याकडेच पाहून ते असे मला म्हटले. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या साहेबांनी माझी स्तुती केल्यामुळे मला पण खूप आनंद झाला. माझ्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू उमटलं. मी म्हटलं की साहेब, खरंच का? ते म्हटले की ऑफिसमधल्या सगळ्या मी सहकारी, माझ्या मैत्रिणीला आणि इतर पण बघतो, मात्र सगळ्यात मला तूच खूप आवडते. तुझा स्वभाव, बोलण्याची पद्धत आणि काम पण तू अगदी चोख करतेस. हे ऐकून मला खूप आनंद मिळाला. प्रिया, तुला एक बोलू का? मी म्हटलं की हो.
साहेब बोला ना. त्यावेळेस ते म्हटले, तुला राग तर नाही येणार? मी म्हटलं की नाही, राग येण्यासारखं असं काय आहे, तुम्ही फक्त मला बोला. ते मला म्हटले की प्रिया, खूप दिवसापासून माझी इच्छा होती की मला तुझ्यासोबत मैत्री करायची होती, कारण की तू मला खूप दिवसापासून आवडते. हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले की त्यांना मी आवडते. मला तर ते खूप दिवसापासून आवडायचे, पण चक्क त्यांना मी आवडत होते. ते मला म्हटले की नाही म्हणू नको. त्यांनी त्यांचा हात पुढे केला. मी टेबलवरती माझा हात होता. अचानक माझ्या हातामध्ये हात धरला आणि त्यांच्या हाताचा पहिल्यांदा स्पर्श मला लागला. खूपच कमालीचा होता तो स्पर्श. माझ्या मनात अगदी वेगळेच आनंदाचे उफाळे येत होते. ते मला म्हटले की मला तू खूप आवडते. मला तुझ्यासोबत वेळ घालवायला खूप भारी वाटतं. तुला पाहिलं तरी माझं अगदी मन भरून येतं. माझ्यासोबत मैत्री करशील का? मी तर त्याचीच अपेक्षा करत होते. मी म्हटलं की हो, मी तर तयारच आहे. ते म्हटले की पण मैत्रीत सगळं काही चालतं माहीत आहे ना. मी म्हटलं की हो, तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे. त्यावेळेस मात्र मी म्हटलं की नक्की तुम्हाला काय पाहिजे माझ्याकडून. त्यावेळेस ते माझ्या समोर होते. माझ्या हातामध्ये त्यांचा हात होता. मी त्यांच्यासमोर काहीसुद्धा नव्हते. ते म्हटले की मला फक्त तुझा सहवास पाहिजे, तू पाहिजे, तुझं सगळं माझं आणि माझं सगळं तुझं. त्यांचा बोलण्याचा अर्थ मला अजिबात समजत नव्हता. ते म्हटले की हे बघ, असंही मी रूमवर एकटाच राहतो आणि फ्लॅटवरती मला एकट्याला अजिबात मन लागत नाही. अजिबात मला करमत नाही. असं वाटतं की आपली सोबती कोणीतरी असावी. रात्रभर मी ह्या उशावरून त्या उशावर होत असतो. मात्र माझ्या नजरेसमोर मी जेव्हा पण डोळे झाकेल तेव्हा तुझा चेहरा येतो आणि तुझं सौंदर्य येतं. मी म्हटलं खरंच का? मी एवढी आवडते का तुम्हाला? ते म्हटले की मी शब्दात सांगू शकणार नाही. अलगद ते आता त्या खुर्चीवरून उठले. मी समोर बसले होते. अलगद पाऊल ठेवत ते बोलतच येत होते. ते म्हटले की हे बघ, पण मला एक गोष्ट तुझी अजिबात आवडत नाही. मी म्हटलं कोणती? त्यावेळेस ते म्हटले की आहे एक गोष्ट, मला तू तसं वागलेलं अजिबात आवडत नाही. मी म्हटलं काय? तू इतर लोकांना पण बोलते आणि सगळ्यांना खूपच जवळ जाऊन बोललेलं मला अजिबात आवडत नाही. मी म्हटलं अहो, कामासंदर्भात साहेब सगळ्यालाच बोलावं लागतं. ते म्हटले मला ते काही चालणार नाही. तू फक्त जास्त करून माझ्याशीच बोलायचं आणि तू इतर लोकांना जरी बोलले, कामातील काही सहकाऱ्यांना, तर माझं मन खूपच नाराज होतं आणि मला खूप वाईट वाटतं. मला वाटतं की फक्त तू माझ्याशी बोलावं दिवसभर, तासनतास. ह्याच्यावरून समजत होतं की त्यांच्या मनात माझ्याविषयी किती प्रेम आहे. ते माझ्यावर किती प्रेम करू लागले. मला त्यांचे हे शब्द ऐकताना खूपच भरून येत होतं. ते म्हटले की किती वर्ष झाले तू इथे काम करते? त्यावेळेस मी म्हटले की 2 ते 3 वर्ष झालं. ते म्हटले की मी नुकतंच 6 महिने झाले इथे आलो आहे, पण मी रोज तुला पाहतो. रोज तू केबिनमध्ये आले की मला पाहते आणि जाते. मात्र त्याच्यानंतर मला राहवत नाही. दिवसभर मी तुझाच विचार करत असतो. मला असं का होऊ लागले माहीत नाही. मात्र तुला पाहिलं आणि तुझ्याशी बोललं तरी अगदी जीव कासावीस होतो गं. असं म्हणत ते माझ्या शेजारी आले. अलगद त्यांनी त्यांचा हात माझ्या समोर ठेवला आणि म्हटले की माझ्याशी प्रेम करशील का? मला सुख देशील का? मी तर तयारच होते कधी पण त्यांच्यासाठी. ते मला म्हटले की बघा, नाहीतर तू अगदी माझा हात सोडशील. मी म्हटलं की तुम्ही जिथे न्याल तिथे मी यायला तयार आहे. ते म्हटले की तू पगाराची अजिबात काळजी करू नको. यावेळेस तुझा पगार चांगलाच वाढवेल, पण त्याच्यासाठी तुला पण थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. थोडंसं आमच्याकडं पण पाहावं लागेल. मला आता समजलं होतं की त्यांचं नक्की इच्छा काय आहे ते. मला पण तेच पाहिजे होतं, कारण की आहे ह्या पगारात गेली 2-3 वर्ष मी काम करत होते. मला पण माझा पगार वाढवायचा होता आणि त्यासाठी मला वाटेल ते करायला मी तयार होते. असं काही हे चुकीचं नव्हतं. मी म्हटलं की मी तर कधीपासून तयार आहे.
तुमच्या भेटीसाठी. ते म्हटले की आज मी नाही थांबणार. अलगद ते म्हटले की माझ्या मिठीमध्ये मी लाजले आणि बाजूलाच मी उभी राहून सगळं ऐकत होते. पण ते म्हटले की अजिबात तू काळजी करू नको, आज कोणीसुद्धा येणार नाही. मी म्हटलं की तुम्हाला जे पाहिजे ते मी द्यायला कधी पण तयारच आहे. अलगद आम्ही एकमेकांच्या खूपच जवळ आलो होतो. खूपच त्यांनी मला विनंती केली होती. मी म्हटलं की थांबा, मी दुसरं कोण आहे का बघते. कारण की केबिनमध्ये तसं साहेबांच्या परवानगीशिवाय कोणीच येत नसायचं. मात्र अचानक कोणी आलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि ह्याच्यामुळे आम्हा दोघांची नोकरी पण जाऊ शकते. त्यावेळेस ते म्हटले की बरं ठीक आहे. ते तिथेच होते. मी मात्र आले बाहेर आणि इकडे तिकडे पाहू लागले. त्याच वेळेस मला दिसलं की आमच्या तो कंपाऊंडर नेमका त्याच वेळेस HR कडे येऊ लागला होता. माझं नशीब म्हणून मी लवकर त्या केबिनमधून बाहेर आले, नाहीतर माझे साहेब आता काय करू लागले असते माझ्यासोबत माहीत नाही. मात्र थोड्या वेळ बोलले आणि ते कंपाऊंडर निघून गेले. मी बाहेर होते. ते गेल्यानंतर कोणीसुद्धा दिसलं नाही म्हणून मी पुन्हा साहेबांच्या केबिनमध्ये गेले आणि त्यावेळेस मी म्हटलं काय म्हणत होते ते कंपाऊंडर. काही नाही, थोडंसं होतं काम. मग काय. त्यावेळेस साहेब म्हटले येताना तो दरवाजा लॉक कर आतमधून. आतमधलं बाहेर काहीच दिसत नव्हतं, आवाज पण येत नसायचा. ते म्हटल्यानंतर मी लगेच केबिन लॉक केलं. आता मला पण चांगलीच घाई झाली होती. काय माहीत एवढी ओढ आणि आकर्षण कसं काय निर्माण झालं होतं. मी तिथं गेल्यानंतर त्यांनी क्षणाचाच विचार नाही केला आणि ते मला प्रेम देऊ लागले. त्यांच्या मिठीमध्ये मला घेऊन वेड्यासारखं ओठांवर ओठ टेकले. मी म्हटलं की अहो जरा दमाने, काही दिवसानंतर माझं लग्न पण होणार आहे. त्यावेळेस ते म्हटले की ते काही पण असो, मात्र आधी तू माझी आणि मग सगळ्यांची आहे. आधी तुला माझं होवं लागेल. मी म्हटलं की हो, माझी जर इच्छा आहे तुमच्यासोबत लग्न करावं. हे ऐकून तर त्यांना अजूनच आनंद मिळू लागला. ते म्हटले मग काय, मग तुला रोज रात्रभर आणि दिवसभर वेड्यासारखं प्रेम करेन. आता असं मी तुला सुख देईन जणू तू माझी बायकोच आहे लग्नाची. मी म्हटलं की हो, तुम्हाला जसं विचार करायचं आहे माझ्याबद्दल तसा विचार करा. ते म्हटले की माझी बायको. आणि मग तिथेच आम्ही दोघंजणं सुरू झालं. अगदीच आम्ही एकमेकांच्या मिठीत. ते म्हणेल ते मी करायला तयार होते. त्या टेबलवर कधी काळी कामाच्या फायली होत्या, मात्र आता तिथे त्या टेबलवर आम्हा दोघांचं प्रेम खुललेलं होतं. एकमेकांच्या सुखात आम्ही सुख शोधत होतो. सुंदर क्षणाचे साहेब सुंदर अनुभव आता मला देऊ लागले होते. मी त्यांना म्हटलं की खरंच तुम्ही मात्र कमालीचे आहात. खूप जणी माझ्या मैत्रिणी तुमच्यासाठी खूप तरसल्या, मात्र मी अशी नशिबान आहे की तुमच्याकडून मला ते सुंदर क्षण मिळते. तुमचा तर खूपच कमालीचा स्वभाव आहे आणि तुमची ही पद्धत तर मला खूप आवडली. त्या दिवशी बाई गं, मी HR असून माझ्यावरून अगदी सिनियर साहेबांनी माझ्यासोबत जो सुंदर क्षणाचा अनुभव घेतला तो मी कधीच विसरू शकले नाही. चांगलाच त्यांनी त्या दिवशी दिवसातून 3 वेळा मला सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव दिले. मी पण कमी नव्हते. ते जसे म्हणेल त्या पद्धतीने मी त्यांची सर्वस्व सेवा पूर्ण केली. मात्र तिथून पुढे काही दिवसानंतर माझं लग्न झालं, पण तो अनुभव मी कधीच विसरू शकले नाही. नक्की पुढे काय होत गेलं नंतर. एक दिवशी मी माझ्या कंपनीमध्ये भेट द्यायला आल्यानंतर पुन्हा कशी भेट झाली आणि पुन्हा काय आमच्यात घडलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या.